हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर आजची आपली रेसिपी आहे फ्राईड राईस. तर पाहू शकता इथं मी भात शिजत ठेवलेला आहे. इथं मी बिर्याणी राईस वापरला आहे. तुम्ही दुसरा कोलम वगैरे तुमच्याकडे जो यूज करतात किंवा खातात ते तुम्ही इथं वापरू शकता. त्याच्यासाठी भाज्या बघा मी काय घेतल्यात. कोबी आहे, सिमला मिर्च आहे, गाजर आहे, कांद्याची पात आहे, एवढ्या भाज्या. आणि इथं बीन्स आहे. एवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. आता भात आपला शिजलेला आहे. तुम्ही क्वांटिटी किती घेताय त्यानुसार वेळ लागू शकतो भात शिजण्यासाठी. भात आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे, थोडासा कमी शिजवायचा, जसं बिर्याणीला शिजवतो त्या पद्धतीचा. आता कढईमध्ये मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे. आता याच्यात आपल्याला सुरुवातीला मिरच्या ठेचून घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडे आलं लसणाची रेडीमेड पेस्ट असेल तर तुम्ही ती वापरू शकता, किंवा मग घरची असेल तर तुम्ही घरचीच वापरा. कारण माझ्याकडे लसूण संपला होता त्याच्यामुळे मी रेडीमेड आहे तीच वापरणार आहे. तर तुम्ही इथं आल्याचे तुकडे करून सुद्धा टाकू शकता आणि लसूण बारीक कट करून ते सुद्धा इथं वापरू शकता. आता इथं तेलामध्ये मिरच्या टाकल्याच्यानंतर इथं ज्या काही भाज्या मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी इथं एकत्र टाकून घेतलेल्या आहेत. आता ह्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत. आपल्याला ह्या भाज्या पूर्ण 100% शिजवायच्या नाही आहेत, अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत. कारण चायनीजच्या भाज्या कच्च्याच असतात, जास्त शिजलेल्या नसतात. तर परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. गॅसची फ्लेम फास्ट ठेवून हे सगळं करायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची नाही हे मिक्स करताना. आणि आता याच्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे जे काही सॉसेस असतील ते तुम्ही इथं वापरू शकता. आता मी कुठले कुठले सॉस टाकले ते तुम्हाला सांगतेच. अगोदर तर व्यवस्थित असं हे परतून घेते. थोडंसं मीठ टाकू शकता, पण आत्ता नाही टाकलं तरी चालेल, कारण मग त्या भाज्या जास्त मऊ पडतील. त्याच्यामुळे मीठ हे नंतरच टाकायचं. किंवा तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला इथं थोडंसं मीठ टाकू शकता भाज्यांना. म्हणजे व्यवस्थित असं मीठ सुरुवातीलाच लागेल. म्हणजे आपल्याला नंतर मीठ टाकताना फक्त भाताला किती लागते त्यानुसारच टाकायचं. कारण अगोदर जे भातामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं ते पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे, कारण आपण ते थंड पाणी त्याच्यामध्ये ओतलं होतं. तो भात जास्त कुकिंग होत होता, त्याची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला नंतर भातामध्ये मीठ टाकायचं आहे. तर बघा आता इथं भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत बऱ्यापैकी. आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडंसं मी आलं लसणाची पेस्ट आहे ती टाकून घेतली थोडीशी. त्याच्यानंतर इथं बघा आता सोया सॉस टाकलेलं आहे, ते पण जास्त वापरायचं नाही आहे. आणि इथं रेड चिली सॉस होतं ते टाकलेलं आहे. आणि इथं फ्राईड राईस मसाला आणलेला आहे मी, तर तो मी इथं वापरलेला आहे. मसाले वापरताना ब्रँडचेच वापरा, कुठलेही वापरू नका. मी तर चिंग्सचे मसाले इथं वापरते. तर हे मसाले खरंच चांगले असतात आणि चव पण छान लागते. त्याच्यासाठी मी हेच मसाले वापरते, बाकी दुसरे कुठले वापरत नाही. किंवा अजिनोमोटो वगैरे ते सगळं मी टाकत नाही. आणि आता बघा पाहू शकता व्यवस्थित असं ह्या भाज्यांमध्ये मिक्स झाले मसाले. त्याच्यानंतर हा भात आहे तो इथं ॲड केलेला आहे. आता भात जास्त होता माझ्याकडे त्याच्यामुळे मी थोडासा ह्याच्यात अजून वापरलेला आहे. नंतर राहिलेला भात मी जिरा राईस बनवला, कारण जेवढ्या भाज्या आहेत त्यानुसार मला याच्यात भात ॲड करायचा होता. जर अजून भात मी याच्यात टाकला असता तर ते व्यवस्थित झालं नसतं चवीला. त्याच्यासाठी याच्यामध्ये जेवढ्या भाज्यांमध्ये जेवढा भात मला हवा होता तेवढाच मी इथं केलेला आहे. कारण हा मी शाळेमध्ये देण्यासाठी बनवलेला होता. 26 जानेवारीला सकाळी मुलांना शाळेत जायचं होतं, तेव्हा मी हे टिफिनसाठी म्हणून बनवला होता खरं तर त्याचीच आज आपण रेसिपी बघतोय. तर पाहू शकता मी अजून थोडासा भात इथं ॲड केला. आणि हा जो राहिलेला भात आहे त्याचा मी नंतर दुपारी जेवणामध्ये जिरा राईस बनवलेला होता, त्याचा पण व्हिडिओ येईल. भरपूर शूट करून ठेवलेले आहेत. आता रोज आपला एक व्हिडिओ नक्कीच येईल, नक्की पाहत जा. आता पाहू शकता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यात फूड कलर पण यूज करू शकता, पण तुम्ही भात बघून तुम्हाला असं वाटतच असेल की फूड कलरची काहीच गरज नाही, दिसतोय इतका सुरेख की काय आवश्यकताच नाही आहे फूड कलरची. कारण या मसाल्यांच्यामध्येच त्याला भरपूर छान असा कलर आलेला आहे. आणि इथं बघा मीठ टाकलेलं आहे मी वरतून, फक्त मला भातासाठीच आता मीठ टाकलेलं आहे. भाज्यांमध्ये थोडंसं मीठ स्टार्टिंगला टाकलेलं होतं. आता पाहू शकता व्यवस्थित. आणि चायनीज मसाल्यांच्यामध्ये मीठ हे असतं, त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडं बेताचंच टाकायचं आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि वरतून स्प्रिंग अनियन ठेवायचा किंवा गार्निशिंगसाठी. तर मस्त चवीला जबरदस्त असा हा भात झालेला होता फ्राईड राईस. खरंच सुरेख होता, चव छान होती, भन्नाट होती. नक्कीच ट्राय करा. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण मस्त चवीचे असे चायनीज मसाले वापरून नक्कीच बनवू शकतो. कारण चायनीज हे मुलांना तर खूप जास्त आवडतं. पण कधी 15 दिवसातून किंवा महिन्यातून खाल्लं तर ठीक आहे, घरच्या घरी बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी खरंच बेटर आहे. तर पाहू शकता बघा मस्त आपल्या इथं असा फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. मी इथं कांद्याचं फूल पण बनवलेलं आहे, या भातामध्ये दिसत नाही आता हे बघा कांद्याचं फूल. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही जर का आपल्या